लाडक्या गणपती बाप्पांसाठी आज आपण सर्वात सोपे आणि अगदी झटपट असे मोदक बनवणार आहोत। यासाठी जराही गॅस पेटवण्याची आवश्यकता नाहीये, खूप जास्त मेहनतही लागत नाही। अगदी घरातीलच साहित्यांमध्ये आजचे हे झटपट असे बेसनाचे मोदक आपण बनवणार आहोत। मोदकाला आकार तर पहा, काय सुबक आणि सुंदर असाच आलेला आहे। जिभेवरच विरघळणारे असे मोदक आज आपण बनवणार आहोत। अगदी लहान मुलं सुद्धा हे मोदक बनवू शकतील, इतके सोपे आहेत। लाडक्या बाप्पांसाठी अगदी झटपट आणि फटाफट मोदक कसे बनवता येतील ते आपण आपल्या रेसिपीज मधून पाहणार आहोत। त्यामुळे तुम्हाला जर का माझ्या सर्वच रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा, त्याचसोबत बाजूलाच असलेले बेल आयकॉन ही प्रेस करा। चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी मोदक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते तुम्हाला सांगते। 2 वाटी इथे मी भाजलेले फुटाणे घेतलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही डाळव घेतलं तरी पण चालेल। 2 वाटी फुटाण्यांसाठी इथे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे, काही ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत आणि पाव चमचा वेलची पावडर लागणार आहे आपल्याला। फुटाणे अगदी घरामध्ये सहज उपलब्ध असतात, त्यामुळेच अगदी सोप्या पद्धतीने आज आपण मोदक बनवतोय। आता इथे जे आपण काही ड्रायफ्रुट्स घेतले होते तर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला बारीक याची पावडर तयार करून घ्यायची आहे। शक्यतो असं छोट्या मिक्सरचं भांडच वापरा, जेणेकरून आपली जी काही पावडर आहे ती अगदी व्यवस्थित बनवून तयार होईल। फुटाणे सुद्धा त्याच सोबत मी घातलेले आहेत आणि हे एकत्र असे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यायचे आहेत। त्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये हे सर्वच मिश्रण काढून घ्यायचं आहे। तुम्ही इथे पाहू शकताय फुटाण्यांची आपल्याला चांगली बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। तुम्ही इथे पाहू शकताय अगदी सेम अशाच पद्धतीने आपल्याला उरलेल्या सर्वच फुटाण्यांची इथे मी पावडर तयार करूनच घेते। बेसन मोदक बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे। हे मोदक बनवताना आपण जरा देखील गॅसचा वापर केलेला नाहीये, त्यामुळेच अगदी झटपट फटाफट आपला इथे गॅसवर पीठ भाजण्याचा वेळ देखील वाचणार आहे। सर्वच फुटाण्यांची इथे मी पावडर तयार करून घेतलेली आहे, परफेक्ट। आता आपण 2 वाटी फुटाण्यांसाठी इथे 1 वाटी साधाच गूळ वापरलेला आहे। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडासा गूळ घ्यायचा आहे आणि फुटाण्यांची पावडर घ्यायची आहे। असं दोन्ही मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये एकत्रित फिरवायचं आहे, म्हणजे ते छानपैकी एकजीव होऊन जाईल। 2 वाटी फुटाण्यांसाठी 1 वाटी गूळ हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। त्यापेक्षा जास्त जर का तुम्ही अधिक गोड खात असाल तर इथे गुळाचं प्रमाण वाढवलं तरीही चालणार आहे, पण या प्रमाणामध्ये अगदी व्यवस्थित मोदक हे गोड होतात। दोन्ही साहित्य असं एकत्रित मिक्सरमध्ये दळून घेतल्यामुळे त्यांना बाइंडिंग खूप छान येणार आहे। सोबतच दोन्ही मिश्रण अगदी व्यवस्थित एकजीव होईल। पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालून आपल्याला बारीकसर याची पावडर तयार करून घ्यायची आहे, परफेक्ट। आता ही तयार केलेली पावडर बाउलमध्ये एका कडेला काढून घेऊयात। दिवाळीला आपण बेसनाचे लाडू बनवतो ना, अगदी त्याच चवीचे हे मोदक इथे बनवून तयार होतात। फरक मात्र एवढाच की आपण त्यावेळेला काय करतो ना की पीठ तुपामध्ये बराच वेळ भाजत राहतो आणि भाजून हे पीठ आपण लाडूचं तयार करत असतो। त्यामुळे आज आपण अगदी पीठ न भाजताच इथे हे अगदी सोप्या पद्धतीचे मोदक आपण आज बनवणार आहोत, त्यामुळे अगदी कोणालाही बनवता येतील इतके सोपे आहेत। सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे मिश्रण तयार करून घेते। मिक्सरमध्ये हे सर्वच मिश्रण तयार करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी गरम तूप घालायचं आहे। इथे मी एकदमच तूप घातलेलं नाहीये, आपल्याला आणखी काही तूप लागणार आहे। आता इथे पाव चमचा आपल्याला वेलची पूड घालायची आहे, त्याने काय होणार आहे की फ्लेवर खूप मस्त येणार आहे मोदकांना। बोटांच्या मदतीने सर्वच मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे तुपाचा आपल्याला अगदी व्यवस्थित अंदाज येऊन जाईल। त्यानंतर इथे पुन्हा मी पाव वाटी तूप ऍड करून घेतलेलं आहे गरम करून। सुरुवातीपासून टोटल आपण अर्धी वाटी तूप यामध्ये घातलेलं आहे। 2 वाटी फुटाण्यांसाठी अर्धी वाटी तूप हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। तुम्हाला त्यापेक्षा जास्त जर का तूप घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण यामध्ये अगदी व्यवस्थित बाइंडिंग मोदकांना येऊन जातं। मोदक साच्यामध्ये बोटांच्या मदतीने सर्वात खालची जी बाजू आहे तर ती या मिश्रणाने भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर वरील मिश्रण घालायचं आहे, म्हणजे मोदकांना आकार अगदी व्यवस्थित असा येऊन जातो। जेवढं मावेल तेवढं आपल्याला हे मिश्रण बोटांच्या मदतीने प्रेस करून या साच्यांमध्ये मी दाखवते अगदी त्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे। अगदीच मस्त सुबक आणि सुंदर फटाफट आपले इथे मोदक बनवून तयार होतात। साच्याच्या मदतीमुळे काय होतं ना की मोदकांना आकार अगदी मस्त येऊन जातो, त्यामुळे शक्यतो असे हे मोदक बनवताना साच्याचा वापर नक्की करा। जिभेवरच विरघळणारे मस्त असे हे मोदक इथे बनवून तयार झालेले आहेत। अगदी सारख्याच पद्धतीने इथे मी सर्वच मोदक अगदी झटपट आणि फटाफट तयार करून घेते। आज आपण जे हे मोदक बनवलेले आहेत ना तर ते फुटाण्यांपासून बनवलेले आहेत। फुटाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं, त्याचसोबत ड्रायफ्रूट आपण घातलेले आहे आणि तूपही घातलेलं आहे,
साखरेचा जरा देखील वापर केलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही जर का डाएटवर असाल किंवा मग तुम्हाला जर का शुगर असेल तर अगदी तुम्ही बिनधास्तपणे हे मोदक आरामशीर खाऊ शकता। मोदकामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे, त्यासोबत अतिशय पौष्टिक आज आपण मोदक बनवलेले आहेत। आहे की नाही मग फ्रेंड्स, एकदम सोपी आणि झटपट अशी मोदकाची रेसिपी आवडली का तुम्हाला? आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा। चला तर पुन्हा अशा छान छान मोदक रेसिपी सोबत भेटूयाच। तोपर्यंत तुम्ही जर का अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केले नाहीये तर पटापट सबस्क्राईब करून टाका, म्हणजे तुम्हालाही असे छान छान व्हिडिओज पाहता येतील। पुन्हा भेटूयाच, तोपर्यंत बाय बाय।